नमस्कार. सकाळच्या घाईगडबडीमध्ये अगदी झटपट होणारा मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी असा आपण एक पराठ्याचा प्रकार बघणार आहोत. तो आहे ब्रोकोलीचा पराठा. त्यासाठी इथे मी एक ब्रोकोली घेतले आणि त्याचे हे जे वरचे तुरे आहेत ना ते फक्त काढून घेतलेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि आपण कुकरला त्याची एक शिट्टी करून घ्यायची आहे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद आणि फक्त अर्धी वाटी पाणी घातले, कारण ब्रोकोलीला स्वतःचं एक पाणी सुटतं. एक शिट्टीमध्येच बघा हे छान शिजलेलं आहे. ते मी आता परातीत काढून घेतलं आणि ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ, चाट मसाला, 1 चमचा धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, लाल मिरची पावडर, अगदी चिमूटभर हळद, त्यानंतर गरम मसाला आणि थोडंसं ओवा घालायचं आहे. आता इथे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याचं दरदरीत असं वाटण करून घेतले, तेही ॲड केले. सगळं मिक्स करून 5 मिनटं असंच ठेवलं की त्याला पाणी सुटतं. त्यामध्ये आपण 1 चमचा बेसन, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 1 बाऊलभर गव्हाचं पीठ घातले. आपण जे ब्रोकोलीचं मिश्रण केलेलं ना त्याच्यात मावेल एवढं पीठ घेतलं आहे आणि सॉफ्ट असा ह्याचा गोळा मळून झालेला आहे. वरून मी 2 चमचे तेल घातले आणि याला 2 मिनटासाठी पुन्हा मळून असंच ठेवून दिलेलं आहे. वेगळं ह्याच्यामध्ये पाणी मी ॲड केलेलं नाही आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत. तुम्हाला जेवढ्या हव्या आहे ना त्या शेपचे तुम्ही करू शकता. इथे मी छोटा एक गोळा करून घेतला आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये तूप लावले, तुम्ही तेलही लावू शकता. आणि मी याचे चौकोनी पराठे करते. तुम्हाला आवडत असेल तर त्रिकोणी किंवा गोल तुम्हाला हवा आहे तो शेप त्यामध्ये करू शकता. मी इथे पराठे करते, पण तुम्ही चपातीसारखे सुद्धा हे छोटे छोटे लाटून तसेही करू शकता. टिफिनला द्यायचेत म्हणून मी आतमध्ये याला तूप लावते, म्हणजे ते अगदी सॉफ्ट राहतात. तुम्ही अशाच जरी केल्यात ना चपात्या तरी पण खूप छान होतात आणि हे चहाबरोबर, सॉसबरोबर खूप मस्त लागतात. हे पराठे मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट आणि हेल्दी असा ऑप्शन आहे. हेल्दी यासाठी कारण आपण गव्हाच्या पिठाबरोबर ज्वारीचं पीठ आणि बेसनही घातलेलं आहे आणि तुम्ही रात्रीच ब्रोकोली उकडून ठेवली तर सकाळी झटपट पीठ मळून पराठे करायला तयार. मी यामध्ये कांद्याचाही वापर केलेला नाही आहे, कारण ते टिफिनला द्यायचे आहेत. पण तुम्ही नाश्त्याला करणार असाल तर बारीक चिरून कांदाही घालू शकता. असे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत असे पराठे नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.